मातृशक्ति, राष्ट्र शक्ति। आगे बढ़ते हुए, भारत युवाओं का देश है। युवा शक्ति और महिला शक्ति जिनसे प्रतीत होती हैं, वे महाराष्ट्र राज्य की माननीय मंत्री महोदया महिला एवं बाल विकास मिस आदिति जी तटकरे आज हमारे बीच उपस्थित हैं। मैं उनसे अनुरोध करना चाहूँगी कि इस खुशी के मौके पर वे अपनी भावनाएं व्यक्त करें। माननीय आदिति जी तटकरे। आज प्रधानमंत्री मातृवंदना योजना याच्या अंमलबजावणीकरता आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या ज्यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली आज आपलं महिला व बाल विकास विभाग हा वाटचाल करत आहेत, त्या आदरणीय या विभागाचे केंद्रीय मंत्री स्मृतीजी इराणी मॅडम, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे माननीय डॉक्टर महेंद्रभाई, त्याचबरोबर आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी माननीय मंगल प्रभात लोढा साहेब, माननीय ॲडव्होकेट आशिषजी शिलार साहेब, ज्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ते माननीय सचिव पांडे सर, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे महिला व बाल विकास विभागाचे सन्मान्य सचिव, आरोग्य विभागाचे सन्मान्य सचिव, सर्व विभागाचे सन्मान्य अधिकारी, पत्रकार आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या माझ्या महिला व बाल विकास विभागाच्या प्रत्येक घटकाशी निगडीत असणाऱ्या माता भगिनी, मी आपल्या सर्वांच्याच वतीने सर्वप्रथम तर सन्मान्य मंत्री महोदयांचं, स्मृतीजी इराणी मॅडमचं मनापासूनचे आभार मानते आणि स्वागत करते की आजचा हा पोर्टलच्या निमित्ताने कार्यक्रम त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आयोजित करण्याची आम्हाला संधी दिली। आज अभिमानाने त्यांच्या कार्याचा उल्लेख करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही संबंध राज्यामध्ये 2017 पासून कार्यरत आहे। याची अधिक चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून आणि ह्या अभियानाला, या योजनेला गती मिळण्याच्या दृष्टिकोनातून एक पोर्टल सुद्धा या विभागाने विकसित केलेला आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून पहिल्यांदाच फेशियल ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी याचा वापर करून जास्तीत जास्त निधी हा सुरळीतपणे कसा वितरित होईल याकडे या योजनेचं आणि या पोर्टलचं लक्ष केंद्रित हे करण्यात आलेलं आहे। मला आज मनापासूनचा अभिमान आहे की या विभागाची एक मंत्री म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून आदरणीय मंत्री महोदयांचे आणि त्याचबरोबर विभागाचे केंद्र शासनाच्या सर्व प्रतिनिधींचे या निमित्ताने आम्हाला स्वागत करता आले। या योजनेच्या सर्व विस्तृत बाबी ह्या सचिव महोदयांनी सुरुवातीलाच नमूद केलेल्या आहेत, पण याच्यातला मूळ जो की ऑब्जेक्टिव्ह आहे तो असा आहे की ज्या गरोदर माता भगिनी आहेत यांचं इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीवर भर देण्याच्या दृष्टिकोनातून हा त्याच्यातला एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे। त्यांचं प्रसूती होईपर्यंत रेग्युलर चेकअप झालं पाहिजे, त्याचबरोबर त्यांचं जी शरीराची वजनाची वाढ असेल, इतर ज्या सगळ्या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाबी असतील याच्याकडे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी होईपर्यंत आणि त्याच्यानंतर संगोपनापर्यंत त्याचं योग्य पद्धतीनं अंमलबजावणी व्हावी, हीच खऱ्या अर्थानं या योजनेची एक महत्त्वपूर्ण ही बाब आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मला आज अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की महाराष्ट्र ही योजना अतिशय कटिबद्ध पद्धतीनं राबवत असताना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी ह्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता स्कीम ही त्या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेली आहे। यामध्ये 17 जिल्हे जे आदिवासी जिल्हे आहेत याच्यातल्या ज्या रस्ते जे नॉन प्लॅनमध्ये आहेत त्यालाही मुख्य रस्त्यापर्यंत जोडलं जाणार आहे, म्हणजे ज्या आदिवासी महिला ह्या
प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत किंवा ग्रामीण रुग्णालयापर्यंत रस्त्याअभावी पोचू शकत नाहीत, तर त्याची कनेक्टिव्हिटी व्हावी आणि रस्त्याअभावी कोणाची इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी थांबायला नको, ह्या दृष्टिकोनातून ही योजना ही आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केली. आणि हा एक पहिला पायलट प्रोजेक्ट आहे. कुठल्याही राज्यामध्ये अशा पद्धतीची नॉन प्लॅन रस्त्यांची योजना ही आजपर्यंत करण्यात आलेली नाही आहे. तर त्या दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल हे महाराष्ट्र राज्याने उचललेलं आहे. या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते की आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या महिलांच्या निगडीत स्कीम्स आहेत ह्या एका छताखाली कशा उपलब्ध होतील, जेणेकरून लाभार्थ्यांची संख्या त्या निमित्ताने कशी वाढवता येईल, हा मुख्य हेतू ठेवून, हा प्रामाणिक हेतू ठेवून आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शासन आपल्या दारी हा एक अतिशय यशस्वी उपक्रम हा मुख्यमंत्री मोदयांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे. आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे त्याच्याही पेक्षा अधिक यशस्वीपणे महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये यशस्वी ठरेल. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही अधिक सक्षमपणे महाराष्ट्रामध्ये राबवण्याच्या दृष्टिकोनातून सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली विभाग म्हणून आम्ही कार्यरत राहूच. त्याचबरोबर आरोग्य विभागासोबत व्यवस्थित समन्वय राखून याचा अधिकाधिक लाभ हा माता भगिनींना कशा पद्धतीनं होईल ह्याच्यासाठी निश्चितपणाने पाऊल हे विभागाकडून उचललं जाईल. मी या निमित्ताने सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदयांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करीन की महाराष्ट्रातून आलेल्या अनेक प्रस्तावांना त्या ठिकाणी लगेचच मान्यता देऊन आम्हाला सहकार्य आणि आम्हाला प्रोत्साहन देत असतात. आणि ही एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे, कारण राज्य म्हणून आम्ही योजना राबवत असताना केंद्र शासनाचं त्यामध्ये आम्हाला पाठबळ असणं हे अतिशय एक मोलाचं पाऊल असतं आणि ते आपल्याकडून नेहमीच मिळत असतं. या गोष्टीचा आवर्जून मी या निमित्ताने उल्लेख करते. आणखीन एक महत्त्वाकांक्षी योजना जी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. मुलींना शिक्षण हे अधिक कुठेही अडथळा न येता, म्हणजे आर्थिक परिस्थिती बिकट आहे आणि म्हणून मुलींना शिक्षण सोडावं लागतंय असं व्हायला नको, म्हणून लेक लाडकी ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना माझी कन्या भाग्यश्री ही 2017 कार्यरत झाली. पण लेक लाडकी योजना ही एप्रिल 2023 पासून अंमलबजावणी त्याची करण्यात येणार आहे आणि जवळपास 5 फेजेसमध्ये 5 स्टेजेसमध्ये याचा निधी हा वितरित करण्यात येणार आहे. पहिलं मुलीचा जन्म झाल्यानंतर, दुसरं ती 6वीत गेल्यानंतर, तिसरं ती वयात आल्यानंतर आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर आणि मग 75,000 हे तिला 18 वर्षाचे पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. आणि पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना ही महाराष्ट्रामध्ये आखली गेलेली आहे आणि त्याची पुढच्या कालावधीमध्ये अंमलबजावणी सुरू करत असताना आम्हाला खात्री आहे की निश्चितपणाने मुलींचा जो शाळेमधून जे बाहेर पडण्याचा दर असतो तो यामध्ये नक्कीच कमी होईल. शेवटी शिक्षण जर त्यांना लहानपणापासून योग्य पद्धतीनं मिळालं तर आपण ज्या योजना राबवतो ह्या आणखीन सक्षम पद्धतीनं आपण पुढच्या पिढीपर्यंत राबवू शकू. माजी मंत्री महोदयांना या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री महोदय तर त्या संदर्भातला उल्लेख करतीलच, पण विनंती राहील की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला अधिकाधिक त्यांनी प्रोत्साहन द्यावं आणि जास्तीत जास्त सहकार्य आपण करावं. कारण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं की अनेक अशी नाविन्यपूर्ण पावलं उचलण्याचा उद्दिष्ट हे निश्चितपणाने विभागाचं असतं. 4थी महिला धोरणसुद्धा आम्ही लवकरच त्या ठिकाणी आणणार आहोत आणि त्यामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली योजना, वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आणल्या जातात त्याची अंमलबजावणी, त्याचं इम्प्लिमेंटेशन ह्याच्यावर आम्ही 4थ्या धोरणामध्ये जास्ती भर देणार आहोत, जेणेकरून खऱ्या अर्थानं ही शेवटच्या घटकापर्यंत पोचू शकेल. मी सन्मान्य मंत्री महोदयांचे पुन्हा एकदा मनापासूनचे आभार मानेन की अर्बन एरियाजमध्ये, शहरी भागामध्ये असो, ग्रामीण भागामध्ये असो, अधिकाधिक आपल्याला कसं शेवटच्या घटकापर्यंत पोचता येईल. आत्तापर्यंत ज्या बालकांकडे कदाचित शहरी भाग म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पोचलं गेलं नसेल किंवा विभाग पोचला गेला नसेल, तिथंही आपण कसं पोचावं यासाठी त्यांचं नेहमीच हे मार्गदर्शन असतं.
मग तो मिनी अंगणवाडीपासून ते मूळ अंगणवाडीचा प्रस्तावाला केंद्र शासनाने आणि आपण मान्यता देणं असो, किंवा आता प्रस्तावित केलेल्या जवळपास गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या 3000 ज्या मदतनीस आहे त्यांचं अंगणवाडी सेविकांमध्ये प्रमोशन करण्याचा जो विषय असो, ह्या संदर्भामध्ये नेहमीच त्यांनी आम्हाला सकारात्मक मार्गदर्शन केलेलं आहे. अशाच पद्धतीनं ते पुढेही मिळत राहील अशीच मी या निमित्ताने प्रार्थना करत असताना पुन्हा एकदा माननीय मंत्री महोदयांचं मी या निमित्ताने विभागाच्या वतीने स्वागत करते, आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपल्या माहितीपूर्ण वक्तव्याबद्दल मनापासून धन्यवाद.